मी विनोद बाहेकर. जिजाऊ अकॅडमीवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, 1 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या प्रक्रिया आहे, की ज्याकडं आपलं दुर्लक्ष व्हायला नको. आपल्या स्टुडंटचं काही नुकसान व्हायला नको, तर यासाठी हा व्हिडिओ थोडा सविस्तर बघा. आता जर समजा आपण विचार केला, तर आपल्याला 4 ऑगस्टपर्यंत सी सेलनं रजिस्ट्रेशन एक्सटेंड केलेलं आहे. आता जर समजा आपण अगोदर रजिस्ट्रेशन केलेलं असेल, पेमेंट बाकी राहिलेलं असेल, कुठेतरी डॉक्युमेंट्समध्ये आपल्या कमतरता आलेली असेल, रेड मार्क आलेला असेल, तर 4 ऑगस्ट पर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे. पण या दरम्यान एक महत्त्वाचा मुद्दा येतो. जर तुमचं रजिस्ट्रेशन करताना कुठं चुकलेलं असेल, जसं की समजा मेलचं फिमेल झालं, फिमेलचं मेल झालं किंवा मग मायनॉरिटी स्टेटस यस झालं किंवा मग समजा तुम्ही फॉर्म भरताना चुकून हिली एरिया सिलेक्ट केलं किंवा मग डिफेन्स कोटा सिलेक्ट केला, तर अशा कारणांसाठी तुम्ही सीटी सेलला जर गेलात, तर नक्कीच तुमचे हे करेक्शन त्यांच्या लॉग इन मधून ते लोक करून देतात. कारण आमच्याकडचे बरेच विद्यार्थी जे आहे, तर ते तिकडनं जाऊन आले. अर्थात ते पेड मेंबरच होते असा विषय नव्हता. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तसं सांगितलेलं होतं. तर त्यामुळं बरेच विद्यार्थी गेले सीईटी सेलला आणि त्यांचं ते करेक्शन त्यांनी करून आणलं आणि ते लोक सहकार्य करतात. करेक्शन ताबडतोब करून देतात. असं काही नाही की तुम्हाला तिथं वेटिंगवर राहावं लागेल. तुम्ही गेलात तरी पण तुमचं काम होणारच आहे. फक्त त्या ऑफिशियल टायमिंगमध्ये जा. तर हे पहिलं महत्त्वाचं अपडेट, की जे 4 ऑगस्टच्या आतमध्ये आपल्याला करायचं. नंतर हे होऊ शकणार नाही. आता नंतर आपल्याला 5 ऑगस्टला पेमेंटची फॅसिलिटी जी आहे, तर ती देण्यात आलेली आहे, की 5 ऑगस्टपर्यंत तुम्ही पेमेंट करू शकता. जर तुमचं पेमेंट राहिलेलं असेल तर. आणि जे डॉक्युमेंट्स आहे, तर ते 5 ऑगस्टपर्यंत अपलोड करायला चालतात. आता यामध्ये सगळ्यात मोठा जो वर्ग आहे ना आपला, तर त्यामध्ये डॉक्युमेंट्समध्ये रेड मार्क आलेला आहे. तर असा खूप मोठा एक क्राउड बनलेला आहे, की सर काय करायचं नेमकं? कुठं सेल्फ ॲफिडेव्हिट लावायचं सांगितलेलं आहे. कुठं सांगितलेलं आहे, की नेम मिसमॅच होतंय किंवा मग कुठेतरी सांगितलेलं आहे, की ब्लर डॉक्युमेंट्स अपलोड झालेलं आहे किंवा मग अपलोड राइट डॉक्युमेंट असा सुद्धा मेसेज आलेला आहे. तर बघा याला पर्याय काय आहे? तर तुमचं नेमकं रिमार्क कोणत्या डॉक्युमेंट्सला आलं? ॲडमिट कार्डला आलं, की अजून कास्ट सर्टिफिकेटला आलं, का एज नॅशनॅलिटी डोमासाईलला आलं? तर यानुसार तुम्हाला तिथं रेड मार्कमध्ये जे दिलेलं आहे, तर त्या पद्धतीनं तुम्ही ते परत रिअपलोड करा. आता परत एक विषय असा येतो, की सर आम्ही रिअपलोड केलं 2 दिवस झाले, पण तो रिमार्कच नाही जाऊन राहिला. तर बघा मी मागच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे, की काळजी करू नका. मी मागच्या एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगितलं होतं, की जरी रेड रिमार्क जरी नाही गेला, तरी मग रजिस्ट्रेशन कॅन्सल होईल का? तर हा डोक्यातनं विचार थोडा बाहेर काढा. फ्रेश व्हा. थोडक्यात तुमचं एस-एम-एल म्हणजे स्टेट मेरिट लिस्टमध्ये नाव येणार आहे. फक्त तुम्हाला जे लागणारे डॉक्युमेंट्स आहेत ना, तर ते व्यवस्थित तयार करून ठेवा. कारण कॉलेजला गेल्याच्या नंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यावेळी फिजिकली होत असते. तर त्यामुळे ही थोडी काळजी तुम्ही बाजूला ठेवा आणि कुणाच्या सांगण्यावर तर मुळीच काही समजा हे करू नका. कारण या दरम्यान खूप लोक तुम्हाला भेटतील, की मी तुमचं काम करून देतो, एवढे-एवढे पैसे लागतील. असा काही विषय नाही. थोडं ते तुम्ही तुमच्या रिस्कवर करा. पण मी सांगतोय, की तुमचं जे आहे, तर मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येणार आहे. कारण हे मागचे सगळे अनुभव आमच्याकडे असतात. आता बघा, जी आपली मेरिट लिस्ट आहे, तर ती पब्लिश होईल. आता मेरिट लिस्ट कधी पब्लिश होणार? तर 6 तारखेला मेरिट लिस्ट येणार आहे आपली. 6 ऑगस्टला. आता 6 ऑगस्टला जी मेरिट लिस्ट आहे, की ज्याला आपण स्टेट मेरिट लिस्ट म्हणतो. तर यामध्ये आपल्याला आपला नंबर किती आहे नेमका महाराष्ट्रामध्ये आपण किती नंबरला आहे आणि त्यातल्या त्यात आपल्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी आपल्या वर रजिस्ट्रेशन केलेले आहे महाराष्ट्रामधनं. तर तो करेक्ट आपला आकडा जो आहे, तर तो आपल्याला समजेल. आता स्कोअर कार्डवर आपला जो ऑल इंडिया रँक आहे किंवा कॅटेगरी रँक आहे, तर हा पूर्ण भारतामधून आहे. तर ते विद्यार्थी आपले कॉम्पिटिटर पूर्ण नाहीत. महाराष्ट्रामध्ये आपली कॉम्पिटिशन किती आहे? तर हे जर चेक करायचं असेल, तर आपल्याला जो एस-एम-एल आहे, तर तो बघणं गरजेचं आहे. तर तो आता 6 ऑगस्टला येणार आहे. ठीक आहे. आता यानंतर 6 ऑगस्टला एस-एम-एल सोबत अजून एक महत्त्वाचा इव्हेंट आहे, की जो आहे सीट मॅट्रिक्स. आता हे पब्लिश झालेलं, एक्सटेंड झालेलं सगळं शेड्यूल्ड आहे. 6 तारखेला जे सीट मॅट्रिक्स येईल, तर त्यामध्ये आपल्याला सगळ्या आपल्या ज्या कॅटेगरीच्या सीट्स आहेत, तर प्रत्येक कॉलेजनुसार कशा डिव्हाईड झालेल्या आहेत, तर ते चेक करायला मिळेल. तर हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आता 6 ऑगस्टच्या नंतर आपला पुढचा जो इव्हेंट आहे, की जो आहे महत्त्वाचा एम-बी-बी-एस, बी-डी-एस जर तुम्हाला करायचा असेल, तर तुम्हाला जे चॉईस फिलिंग आहे, तर ते 6 ऑगस्ट आणि 9 ऑगस्ट या दिवसांमध्ये करायचे. मग आता सर्व्हर टाईममध्ये हे तुम्ही करसाल. म्हणजे एकदम 6 ऑगस्टला सकाळी सुरू होतील का? तर नाही. 3 वाजेनंतर दुपारी ते सुरू होतील आणि
आपल्याला 9 ऑगस्टला हे संपणार आहे, तर रात्री 12 वाजेपर्यंत ते संपतील. पण तुम्ही एकदम जे चॉईस फिलिंग करायचे, तर त्याची एक स्टँडर्ड प्रेफरन्स लिस्ट कुठे जॉइन झालेले असाल, तर त्या काउन्सिलरनं तुम्हाला दिलेली असेल. आणि जर जॉइन झालेले नसाल, तुम्हाला जर जॉइन व्हायचं असेल, तर तुम्ही ऑनलाईन आमच्याकडे जॉइन होऊ शकता. ऑफिसला येऊन व्हिजिट करतो सर, नंतर फी पे करतो, तर ते पूर्ण क्लोज झालेलं आहे. आता चॉईस फिलिंगच्या लिस्ट आम्ही सुद्धा स्टुडंटला देतो. तर त्या आता आम्ही सीट मॅट्रिक्स आल्याच्या नंतर बनवणार आणि नंतर त्या शेअर करणार. तर त्यामुळे तुम्हाला जर जॉइन व्हायचं असेल, तर तुम्ही जॉइन होऊ शकता. आता यानंतर ज्यावेळेस आपण चॉईस फिलिंग करणार आहे, तर 11 ऑगस्टला राउंड लागणार आहे. म्हणजे काय? तर एम-बी-बी-एस, बी-डी-एसची सिलेक्शन लिस्ट येईल. पण या दरम्यान महत्त्वाचा एक विषय लक्षात ठेवा, बी-एम-एस, बी-एच-एम-एसचं कुठलंही शेड्यूल आज रोजी पब्लिश झालेलं नाही. 1 ऑगस्ट आहे आजची, पण अजून नाही. महाराष्ट्राचं बी-एम-एस, बी-एच-एम-एसचं शेड्यूल नाही. हे फक्त एम-बी-बी-एस, बी-डी-एसचं आहे. बी-एम-एसचं, बी-एच-एम-एसचं नंतर येईल. मग आता 11 ऑगस्टला जो राउंड लागेल, म्हणजे सिलेक्शन लिस्ट येईल, तर त्यामध्ये जर आपल्या नावासमोर एखादं कॉलेज आपल्याला मिळालेलं दिसलं, तर आपल्याला काय करायचं? त्या कॉलेजच्या नावाने डी-डी काढायचा. आता चेक घेतील का हे लोकं? तर चेकच्या भरवशावर जास्त राहू नका. एखाद्या वेळेस सुट्टीच्या दिवशी चेक घेतात, पण नंतर लगेच तुम्हाला डी काढायला सांगतात आणि चेक वापस देतात. तर त्यामुळे डी-डीचं काढण्याचा प्रयत्न करा. कॉलेज मिळाल्याच्या नंतर डी काढायचा असतो. तर 12 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान आपल्याला ही सगळी जॉइनिंगची प्रक्रिया करायची. तर या दरम्यान 15 ऑगस्टची एक सुट्टी येते. तर हे थोडं लक्षात ठेवा. आणि नवीन असाल जिजाऊ अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी हा व्हिडिओ एकदा तरी कुठेतरी शेअर करा ग्रुपवर. आज आपण थांबूया. बाय.